नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीसी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का करंटचा चौथा भाग घेणार आहोत। यापूर्वी आपण 3 भाग टाकलेले आहे, आर्थिक, राजकीय आणि कृषी व पर्यावरण। आज पाहणार आहोत आपण विज्ञान व तंत्रज्ञानच्या घडामोडी। त्याच्यातला अंक कोणता राहणार आहे? सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचा 36, 37, 38 जवळपास 180 क्वेश्चन्स आहे। खूप मोठा व्हिडिओ आहे, काय म्हणजे व्हिडिओ म्हणजे खूप माहिती कलेक्ट करायला लागली याची वाली, त्यामुळे लेट झाले हे 2-3 दिवस। त्यामुळे 180 क्वेश्चन देत आहोत आणि महत्त्वाचे आहे नेमकं तुम्ही बघून घ्या। आणि करंट बद्दल जर कोणाला डाऊट असेल किंवा नेमकं काय अप्रोच असला पाहिजे आपल्याला, तर मी ऑलरेडी नाही का हॉट टॉपिक कोणते असते सिम्प्लिफाईडचे पीआयक्यू जोडून सांगितलेले आहे मी, तर तुम्ही ते पाहिले पाहिजे पहिले, त्यानंतर बाकीचे व्हिडिओ बघायला पाहिजे करंटचे। नाहीतर नुसतं पुस्तक वाचायला घेतलं तर त्याचा काही इतका फायदा पोहोचणार नाही जितका ते पाहिल्यावर समजणार की हॉट टॉपिक कोणते आहे। तर बघा पहिला प्रश्न, समुद्रयान मोहिमेतील मत्स्य 6000 या समुद्रकुपीची पहिली हार्बर ट्राम कोठे घेण्यात आली? हे मत्स्य 6000 आहे, समुद्र मोहीम आहे, पृथ्वीच्या खाली जाणार आहे 3 व्यक्ती, ते तुम्हाला महत्त्वाचं मिशन आहे हे लक्षात ठेवा। हे आहे चेन्नई येथे झाली, लक्षात ठेवा। आणि मंत्रालय कोणतं आहे तर पृथ्वी विज्ञान मंत्रालय। मत्स्य 6000 सुद्धा लक्षात ठेवा, या मोहिमेचं नाव आहे। त्यानंतर बघा समुद्रयान मोहीम कशा संबंधी आहे, हे वरचाच प्रश्न आहे। खोल समुद्रात मानवाला घेऊन जाणार आहे, लक्षात ठेवा। आणि असा कामगिरी करणारा भारत 6वा देश ठरणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। भारतातील तसे आशियातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी विकसित केली? तर लक्षात घ्यायचा IIT मद्रास आहे आणि सहकारी रेल्वे मंत्रालयाचा आहे। आणि पहिल्यांदा कुठे धावणार आहे तर मुंबई पुणे महामार्गावर, हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा। त्यानंतर बघा चौथा प्रश्न, कोणी WHO आणि इतर भागीदारांच्या मदतीने 4 फेब्रुवारी 2025 रोजी सुदानमधील नाही का विषाणूच्या प्रजातीपासून बनवलेल्या इबोला लसीसाठी पहिल्यांदाच नाही का क्लिनिकल चाचणी घेण्यात आली? तर युगांडा आणि WHO आणि इतर जे भागीदारी आहे यामध्ये झालेली आहे, लक्षात ठेवा। आणि पहिल्यांदा इबोला विषाणू कुठे आढळला होता तर कांगोमध्ये 1976 मध्ये, हे सुद्धा लक्षात ठेवा। आता जर प्रश्न आला इबोला लसी संबंधित युगांडा उत्तर लिहायचं। त्यानंतर बघा क्वांटम तंत्रज्ञानासंदर्भात युनेस्को सोबत कोणत्या राज्याने भागीदारी केली? महत्वाचं आहे, महाराष्ट्राने केलेली आहे। क्वांटम तंत्रज्ञानासंदर्भात युनेस्को सोबत कोणी भागीदारी केली? महाराष्ट्र। किंवा क्वांटम तंत्रज्ञानासोबत महाराष्ट्राने कोणासोबत भागीदारी केली? युनेस्को, असा प्रश्न होऊ शकते चेंज करून, तर लक्षात ठेवा दोन्ही बी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, युनेने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले? कोण? युनेने, संयुक्त राष्ट्र संघटना। लक्षात ठेवा 2025 आहे क्वांटम आणि विज्ञान व तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय वर्ष। हे कशामुळे आहे माहिती आहे का? वर्नर हायसेनबर्ग यांनी नाही का शोधलेले आधुनिक क्वांटम जे यांत्रिकी होते याला 100 वर्ष पूर्ण झाली होती वर्धापन दिनानिमित्त। लक्षात ठेवा हायसेनबर्गचा वर्धापन दिन आहे 100वा म्हणून। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, WHO ने अधिकृतपणे कोणत्या देशाला नाही का ऑन्कोसोर्सियासिस जे निर्मूलन करणारा आफ्रिकेतील पहिला देश कोणता आहे? नाव बघा, लक्षात ठेवा ऑन्कोसोर्सियासिस निर्मूलन करणारा आफ्रिकेतील पहिला देश आहे नायजर, महत्वाचा आहे, लक्षात ठेवा। जागतिक स्तरावर 5वा देश आहे, परंतु आपल्याला डायरेक्ट पहिला देश विचारीन आफ्रिकन कोणता तर नायजर आहे। आणि याला कोणता रिव्हर ब्लाइंडनेस म्हणतात याला, लक्षात ठेवा रिव्हर ब्लाइंडनेस या रोगाला। ट्रॅकोमा नंतर जगभरात अंधत्वाचे दुसरे प्रमुख कारण आहे, म्हणजे भारतात म्हणजे ट्रॅकोमा जे आहे ना अंधत्व येण्याचे दुसरे कारण आहे। एक पहिला आहे ग्लुकोमा, त्यानंतर आहे ट्रॅकोमा। असं जर प्रश्न आला रँडमली येत नाही, पण जगभरात अंधत्वाचे दुसरे कारण कोणते आहे? पहिलं ग्लुकोमा, मग दुसरं कोणतं? तर लक्षात ठेवा ट्रॅकोमा हा रोग डोळ्यासंबंधी आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। काळ्या मासाच्या चावेद्वारे मानवात पसरते हा रोग। काळ्या मासा म्हणजे ज्याला सँडफ्लाय माशी म्हणतो, जे आपण आरोग्यामध्ये वाचत असतो। काळा आजार कशामुळे होते? या सँडफ्लाय माशीमुळे, याला लॅशमेनिया म्हणते, हा लक्षात ठेवा। हे आपण विज्ञानमध्ये ज्यावेळेस आरोग्य टॉपिक घेऊ त्यावेळेस येईल याचा संपर्क। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, डीपसीक V3 AI मॉडेल कोणत्या देशातील कंपनीने विकसित केले आहे? डीपसीक जी येईन तुम्हाला हे V3 AI मॉडेल कोणत्या देशाचा? तर चीनचा आहे। बाकी तुम्हाला पर्याय दिलेला आहे बघा, जेमिनी कोणाचा आहे? गुगलचा आहे, लार्मा आहे मेटाचा आहे, कॉपीलॉट आहे मायक्रोसॉफ्टचा आहे, ChatGPT ओपन AIचा आहे। ChatGPT कोणाचा आहे? ओपन AI, हे लक्षात ठेवा। त्यानंतर लक्षात घ्या, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्याचा आहे?
तर तामिळनाडूचा आहे. आणि सहाय्य करणारा देश लक्षात ठेवा रशिया आहे. रशियाची रॉस्टॉम कंपनी. तुम्हाला डायरेक्ट विचारेन कुडनकुलम जे तामिळनाडू प्रकल्प आहे त्याला कोणत्या देशात सहाय्य आहे, तर रशियाचा आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भारताने 2024 मध्ये सुमारे 30 गीगावॅटची विक्रमी अक्षय ऊर्जा क्षमता वाढ नोंदवली. हे लक्षात ठेवा. भारताने नाही का 2030 पर्यंत नाही का 500 गीगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे रँडमली आला तर येईन असं महत्वच नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा 30 गीगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे भारताचे 2024 मध्ये. त्यानंतर बघा, ह्युमन मेटाफिनो व्हायरस जे HMPV हा विषाणू कोणत्या देशात प्रसरत आहे, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ह्युमन मेटाफिनोमो व्हायरस जे आहे HMV हा विषाणू कोणत्या देशात प्रसरत आहे, तर चीनमध्ये आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, हा सिंगल स्ट्रेंडेड विषाणू आहे. लक्षात ठेवा, सिंगल स्ट्रेंडेड विषाणू आहे. म्हणजे हे RNA विषाणू. सिंगल जे असते ते RNAच असते, डबल कोण असते तर ते DNA असते. ते आपण धागा बघितला आणि त्याचा ते होते. भारतातील पहिला रुग्ण आढळला कुठं, तर लक्षात ठेवा बँगलोरमध्ये याचा वाला. त्यानंतर देशातील पहिला बायोपॉलिमर प्लांट कुठं सुरू करण्यात आलेला आहे, तर कुंभी, उत्तर प्रदेश. देशातील पहिला बायोपॉलिमर प्लांट. त्यानंतर बघा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला नाही का 75 वर्ष पूर्ण झाली आहे. याची स्थापना पुणेला झालेली आहे. NCL म्हणते त्याला आपण, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. त्यानंतर बघा, HKUS आणि CO-COVID-2 विषाणू नावाचा एक नवीन वटवाघूळ कोरोना विषाणू कोणत्या देशात शोधला, तर चीनने शोधला. लक्षात ठेवा. मॅग्मा नावाचे एक AI मॉडेल कोणी सादर केले, तर मॅग्मा AI मॉडेल जे आहे ते मायक्रोसॉफ्टने सुरू केलं. लक्षात ठेवा. असे येते आपल्याला कधी कधी रँडमली, त्यामुळे वाचायला काही हरकत नाही. प्राणी संग्रहालयातील पहिली बायोबँक कुठे आहे, प्राणी संग्रहालयातील पहिली बायोबँक IMP करा, दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये आहे. लक्षात ठेवा, ही येऊ शकते. जैविक संशोधनातील समर्पित सर्वात मोठी AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता समर्पित प्रणाली विकसित कोणी केली, तर तिचं नाव आहे EVO2. कोणती कंपनी आहे, इनविडा कंपनी. हे लक्षात ठेवा, कारण की सर्वात मोठी आहे जैविक संशोधनातील. त्यानंतर बघा, मजोराना 1 या पहिल्या क्वांटम संगणक चिपचे अनावरण कोणी केले, IMP करता याला मजोराना 1. मायक्रोसॉफ्टने केले. मॅग्मा AI मॉडेल मायक्रोसॉफ्टचाच आहे, मजोराना सुद्धा त्यांचाच आहे. लक्षात ठेवा, चिप आहे. गुगलचे सर्वात मोठे कॅम्पस कुठे आहे, IMP करजा, बँगलोरमध्ये आहे, महादेवपुरा. नाव आहे यांचं कॅम्पसचं, अनंत महत्वाचं नाही, पण कुठे आहे लक्षात ठेवा, बँगलोर, महादेवपुरा. आशियातील पहिला अतिवास्तववादी ॲनिमॅट्रिक हत्तीचे अनावरण कुठे करण्यात आले आणि त्याचे नाव काय, लक्षात ठेवा, इली नाव आहे त्याचं, इली. आशियातील पहिल्या अतिवास्तववादी ॲनिमॅट्रॉनिक हत्तीचं अनावरण केलेलं आहे, त्याचं नाव इली हत्ती. बँगलोर सेंट जोसेफ स्कूलमध्ये, बँगलोर येथे. लक्षात ठेवा. जगातील पहिला हायब्रिड क्वांटम संगणक सुपर कम्प्युटर कोणता आहे, तर रेमेई, जपानचा आहे. जगातील पहिला हायब्रिड क्वांटम आहे सुपर कम्प्युटर, रेमेई, जपानमधला. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन तंत्राचा वापर करून कांगारूचे भ्रूण कोणी विकसित केले, IMP करजा, ऑस्ट्रेलियानं. कांगारू त्यांचाच आहे, तर लक्षात ठेवू शकता तुम्ही, पण इन विट्रो फर्टिलायझेशन. त्यानंतर लक्षात ठेवा, 2024 मध्ये जर्मनीतील शास्त्रज्ञ गेंड्याचे भ्रूण विकसित केले. मग तर लक्षात ठेवा, गेंड्याचे भ्रूण जर्मनीने विकसित केले. प्रश्न असे आलेले आहे पूर्वी आपल्याला. त्यानंतर बघा, देशातील पहिल्या फेरेट संशोधन सुविधाचे उद्घाटन, देशातील पहिल्या फेरेट संशोधन सुविधाचे उद्घाटन फरीदाबाद, हरियाणा येथे झाले. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. फेरेट संशोधन जर म्हटलं आपल्याला, फ वरून फरीदाबाद, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ओपन AI ने नाही का डीप रिसर्च नावाचे AI टूल सुरू केले. लक्षात ठेवा, डीप रिसर्च इम्पॉर्टंट नाही, फक्त असंच दिलं ऑनलाईन. देशात पहिल्यांदाच नाही का मन मित्र नावाचे व्हॉट्सअप आधारित गव्हर्नन्स व्यासपीठ कोणी सुरू केले, तर लक्षात ठेवा, देशात पहिल्यांदाच झालं मन मित्र आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा. हज सुविधा ॲप कोणत्या मंत्र्याने सुरू केली, अल्पसंख्याक मंत्रालय. AI टूल्स विरुद्ध कायदे करणारा पहिला देश, लक्षात ठेवा, ब्रिटन आहे. AI टूल्स विरुद्ध कायदे करणारा पहिला देश ब्रिटन. इम्पॉर्टंट आहे, येऊ शकते हे. त्यानंतर देशातील पहिली ड्रोन सिटी कुठं आहे, तर आंध्र प्रदेशात आहे. कुठं, ओरवाकल गावात. देशातील पहिली ड्रोन सिटी कोण सुरू करणार आहे, गरुडा एरोस्पेस. तर लक्षात ठेवा. स्वरेल ॲप कोणाचा आहे, स्वारेल
रेल्वे मंत्रालय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, गिनीमध्ये नाही का स्लीपिंग सिकनेस हा सर्व सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून वगळण्यात आला. लक्षात ठेवा, तिथं होता त्यांनी आता वगळण्यात आला. लक्षात ठेवा, हे स्लीपिंग सिकनेस बद्दल आलं तर गिनी महाराजचं. आणि स्लीपिंग सिकनेस आपण आरोग्य टॉपिक वाचतो कारण आयोगाने याच्यावर विचारलेलं आहे. तर पाहू आपण. बघा, याचं जे प्रोटोझोआ आहे, स्लीपिंग सिकनेस हा प्रोटोझोआमुळे होतो. तर कोणत्या प्रोटोझोआमुळे होतो आयोगाने विचारलं. आणि माशी सुद्धा कोणती आहे ते सुद्धा आहे, ह्युमन आफ्रिकन ट्रायपोनोसोमा. ट्रायपोनोसोमामुळे होते. याचे 3 प्रकार आहे ट्रायपोनोसोमाचे. अमेरिकन, ज्याला चागास आपण नाही का आरोग्यामध्ये डिटेल घेऊ, फक्त लक्षात ठेवा ट्रायपोनोसोमामुळे होती हा टॉपिक, म्हणजे हा रोग. आणि प्रोटोझोआ आहे. आणि माशी जर विचारली, तेसे माशी म्हणते, TSE म्हणजे तेसे असं म्हटलं जाते याला. आणि ट्रायपोनोसोमा काय करते, ते मध्यवर्ती आपले नर्वस सिस्टीम आहे ना, त्यावर हल्ला करते. म्हणजे मध्यवर्ती चेतासंस्था मज्जासंस्थेत प्रवेश करते, त्यामुळे हा घातक ठरते. स्लीपिंग सिकनेस लक्षात ठेवा गिनीमध्ये. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, आय स्पॉट पोर्टल कोणी सुरू केले, तर सेबीने सुरू केले. आय स्पॉटचा लॉंग पॉइंट इंटिग्रेटेड सेबी पोर्टल फॉर टेक्निकल ग्लिचेस. लक्षात ठेवा, कधी लॉंग फॉर्म विचारते परंतु आय स्पॉट पोर्टल सेबीने सुरू केलं. लक्षात ठेवा, आय स्पॉट मध्ये यस आहे ना, यस सुरू सेबी. लक्षात ठेवा, डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत सामंजस्य करणारे पहिले ईशान्येकडे राज्य कोणतं, तर त्रिपुरा. डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत म्हणत, हा लक्षात ठेवा, त्रिपुरा महत्वाचा आहे. भारतीय रेल्वेने हायड्रोजन इंधनावर चालणारे रेल्वे इंजिन जगातील सर्वात शक्ती इंजिन असल्याचे म्हटले आहे. तर ती रेल्वे चाचणीची पहिली चाचणी कुठे झाली, तर हरियाणा जिंद सोनीपत. लक्षात ठेवा, तिथंच आहे पहिली रेल्वे चालणार आहे, जिंद हरियाणामध्ये चालणार आहे, सोनीपत मध्ये. पॅराकॉट औषध काय आहे, तर आता पॅराकॉटवर नाही का आपल्याला समाज कल्याण अधिकारीचा पेपर तिथे विचारलं तर पॅराकॉट या औषधावर बंदी कोणी घातली, तर ओडिसा आलतं. तर लक्षात ठेवा, ते लक्षात ठेवा. आणि पॅराकॉट औषध काय आहे, हे तणनाशक आहे. जसं 2,4-D येते ना आपल्याला, हे तणनाशक आहे. हे सुद्धा याचं दुसरं नाव लक्षात ठेवा, पॅराकॉट डायक्लोराइड किंवा मिथाइल व्हायोलोजेन मिथाइल व्हायोलोजेन किंवा पॅराकॉट डायक्लोराइड. केरळमध्ये एका खून प्रकरणात वापरण्यात आलं होतं म्हणून चर्चेत होते. लक्षात ठेवा. जानेवारी 2025 मध्ये सायबर सुरक्षा सहकार्यावरील दुसरी बिमस्टेक तज्ञ गट बैठक कुठे झाली, तर नवी दिल्ली आली. महत्वाचा आहे, दुसरी बिमस्टेक तज्ञ गट आहे. बिमस्टेक संबंधीचा परिषद कुठे झाली, सायबर सुरक्षा, तर भारतात झाली. लक्षात ठेवा. स्टारगेट प्रकल्प कोणत्या देशाचा आहे, तर अमेरिका आहे. लक्षात ठेवा, स्टारगेट आहे. स्टार कोण आहे, सध्या अमेरिका आहे, असं लक्षात ठेवा. देशातील पहिली विओटोल एअर टॅक्सी कुठे सुरू झाली, तर लक्षात ठेवा बँगलोर येथे झाली. सरला एव्हिएशन सुरू केली. त्यानंतर बघा, WHO नाही का 23 जानेवारी 2025 ला कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले. फार इम्पॉर्टंट टाइम आहे, म्हणजे प्रश्न आहे. 23 जानेवारीचा उल्लेख आला तर महाराष्ट्र जॉर्जिया, कारण की जॉर्जिया 45 देश आहे. आणि 37-38 अंकामध्ये 46 सुद्धा देश दिलेला आहे, जो आहे सुरिनाम. 30 जून 2025. आता तुम्हाला 30 जून 2025 चा विचारला तर सुरिनाम महाराजचा 46वा, 45 विचारला तर जॉर्जिया. हे लक्षात ठेवा. आणि जॉर्जिया जे आहे युरोपियन प्रदेशातील पहिला देश आहे. यापूर्वी आपल्याला आलेला आहे प्रश्न याच्यावर, मलेरिया मुक्तवर ज्यावेळेस प्रश्न बनला ना, म्हणजे कोणी देश झाला नवीन तर आलेला आहे. तर भारतातील पहिला CSR मेगा इनोव्हेशन कॅम्पसचे उद्घाटन मुंबईत झाले. लक्षात ठेवा. त्यानंतर दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कुठे आहे, तर बँगलोर येथे आहे. लक्षात ठेवा, महत्वाची आहे, पहिली आहे. केंद्र सरकारने नाही का निमेसोलाइड औषधावर बंदी घातली आहे. निमोसोलाइड हे कशावर, म्हणजे बंदी का घालण्याचं कारण आहे, गिधाड जे असते ना त्यावर हे हानिकारक ठरत होते म्हणून. निमोसोलाइड. त्यानंतर बघा, पहिली मेड इन इंडिया ड्रायव्हरलेस ट्रेन कोणत्या मेट्रोला देण्यात आली, तर बँगलोर मेट्रो रेल्वे. महत्वाची आहे, पहिली ड्रायव्हरलेस आहे, बँगलोरमध्ये आहे. H5N1 याला आपण बर्ड फ्लू म्हणतो. या विषाणूमुळे मानवी मृत्यूची पहिलीच घटना कुठे घडली, तर लक्षात ठेवा लुइझिया. लक्षात ठेवा. भारत पोल पोर्टल विकसित केले कोणी, तर CBI ने केले. पोल खोलायची असेल कोणाची असं लक्षात ठेवायचं, पोल कोण करते, CBI करते म्हणा, असं लक्षात ठेवा. केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था सुरू नवी दिल्ली येथे. महत्वाची आहे केंद्रीय आयुर्वेद संस्था. त्यानंतर बघा, विमान प्रवासात वायफाय सुविधा देणारे पहिली विमान कंपनी कोणती आहे, तर लक्षात ठेवा एअर इंडिया. बोईंग 787 मध्ये. भारतातील पहिली स्वदेशी सर्जिकल रोबोटिक प्रणाली कोणती आहे, महत्वाचा आहे एमपीकाचा, SS मंत्रा.
कोणी विकसित केली? एस इनोव्हेशनने. विलो क्वांटम चिमचे अनावरण कोणी केले? विलो क्वांटम चिम म्हटलं तर गुगल, मॅग्मा म्हटलं तर मायक्रोसॉफ्ट. लक्षात ठेवा. सर्वात वेगवान महासंगणक कोणता आहे? लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे आपल्याला. पहिले जुने एल कॅपिटन आहे अमेरिकनचा, त्यानंतर फ्रंटियर येते 2 आणि भारताचा ऐरावत आहे 136 क्रमांकावर. लक्षात ठेवा. कॅपिटन नावाचा आहे पहिला. WHO नुसार मार्च 2024 मध्ये जगात सर्वाधिक कॉलेरा रुग्ण कुठे आहे? तर येमेन देशात आहे कॉलेरा, येमेन. AICT ज्याला अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद म्हणतो, याने 2025 वर्ष जाहीर केले आहे कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष. कोण केले? AICT. हे HRDBC मध्ये राहत हे राज्यसेवा आलेले, परंतु लक्षात ठेवायचं आहे AICT न केलं. डिंगा डिंगा आजार कोणत्या देशात आला? युगांडा. युगांडा डिंगा डिंगा आहे असं नाव आहे, ड आहे त्याच्यात, युगांडा. लक्षात ठेवा. असा येत नाही प्रश्न, परंतु घेतला मी. भारतीय लष्कराच्या AI इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन कुठे झाले? तर बँगलोर आहे. यावेळेस बऱ्याच गोष्टी बँगलोरमध्ये झालेल्या आहे बघा. देशातील पहिले सीमेवरील सौरगाव कोणते आहे? हे बघा आहे पहिले सौरगाव सीमेवरील मासाली गुजरात. त्यानंतर बघा मधुमेहासाठी देशातील पहिली जैविक बँक कोणती आहे? तर चेन्नई येथे सुरू झाली. लक्षात ठेवा. मधुमेहासाठी पहिली जैविक बँक चेन्नई. प्राणी संग्रहालयातील पहिली जैविक बँक दार्जिलिंग. भूमाता पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले? तर तेलंगणा. भूमाता आहे ना वरून तेलंगणा. डिसीज एक्सचा उद्रेक कुठे झाला? तर कांगो येथे झाला. डिसीज एक्स. मुली हंटर AI मॉडेल कोणाचे आहेत? तर RBIच्या. लक्षात ठेवा. भारतातील पहिले स्वदेशी विकसित प्रतिजैविक कोणते आहे? अँटीबायोटिक आहे, त्याचं नाव आहे नाफ्रीथ्रोमायसिन. नाफ्रीथ्रोमायसिन पहिला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पहिले स्वदेशी व्यक्ती अँटीबायोटिक आहे नाफ्रीथ्रोमायसिन. नाव बिन कन्फ्युजन आहे बरंच. देशातील पहिले वैद्यकीय संग्रहालय पहिला आहे जे रुग्णालय मुंबई. ई-मॅप पोर्टल कोणी सुरू केलं? तर ग्राहक व्यवहार मंत्रालय. लक्षात ठेवा. असं येत नाही, फक्त नजरे खालून जाऊ द्या. फक्त ई-मॅप पोर्टल ग्राहक व्यवहार मंत्रालय. गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर कुठे सुरू केलेले आहे? आणि भारतातील पहिला आहे गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर जे आहे भारतातील पहिला हैदराबाद येथे आहे. हडीगोडू आजार कुठचा आहे? कर्नाटकचा आहे. हंडीगोडू आहे ते. लक्षात ठेवा. महत्वाचा नाही आपण. भारत ट्रॅकोमा निर्मूलन करणारा कितवा देश आहे? महत्वाचा आहे. भारत 20वा देश आहे. आणि ही परिषद झाली ती 78वी WHO परिषद, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 78ची बैठक झाली ती जिनिव्हा येथे. इतर निर्णय घेतला भारत हा ट्रॅकोमा मुक्त आहे. आणि ट्रॅकोमा कशा संबंधी आहे? डोळ्याचा आजार संबंधी. आपण मग बघितलं दुसरं कारण होतं अंधत्वाचे. त्यानंतर बघा देशातील निर्मित उपग्रह वापरून उपग्रह संप्रेषण जे आहे देशांतर्गत निर्मित उपग्रह वापरून उपग्रह संप्रेषण सॅटकॉम ज्याला म्हणतो सेवा देणारी पहिली खासगी भारतीय कंपनी कोणती आहे? तर लक्षात ठेवा अनंत टेक्नॉलॉजी आहे. महत्वाचा आहे. पंचायत राज मंत्रालयाने नाही का भगिनी प्लॅटफॉर्म सोबत करार केला आहे. फक्त इतकंच लक्षात. भाषिनी माहिती, भगिनी नव्हे भाषिनी, जे भाषांतर करते ॲप. लक्षात ठेवा. स्वदेशी AI वर आधारित भारत जेन म्हणजे भारत जेन ज्याला म्हणतो या भारतीय भाषासाठीच्या मल्टी मॉडेल लार्ज मॉडेलची म्हणजे LLM ची अधिकृत सुरुवात केली आहे. हे काय माहिती आहे का? पहिलं सरकारी अनुदानित LLM आहे. म्हणजे काय? लार्ज मॉडेलची मल्टी मॉडेल लार्ज मॉडेल आहे. लक्षात ठेवा. LLM स्वदेशी AI आधारित भारत जेन. भारत जेन महत्वाचा आहे आणि पहिले सरकारी अनुदानित LLM आहे. लक्षात ठेवा आहे. त्यानंतर लक्षात ठेवा लंपी स्किन विषाणू जे प्रकरणामुळे कोणता जिल्हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला? जे गाई गुरावर येते ना लंपी स्किन विषाणू, हा डबल स्टँडर्ड RNA विषाणू आहे, सिंगल स्टँडर्ड नाही. लक्षात ठेवा. असं त्यामध्ये दिलेलं आहे राज्यसेवेच्या एका पेपरमध्ये, तर लक्षात ठेवायचं आहे. पुणेमध्ये आहे लंपी स्किन डिसीज प्रकरणामुळे कोणता जिल्हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला? तर पुणे येथे. वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटीचा चॅम्पियन पुरस्कार कोणाला मिळाला? 2025 मेरी पंचायत मोबाईल ॲप. लक्षात ठेवा. महत्वाचा आहे. वर्ल्ड समिटचा आहे आणि चॅम्पियन पुरस्कार आहे मेरी पंचायत मोबाईल ॲप. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद याला ICMR ने नाही का प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम या प्रोटोजोआ परजीवीशी
सामना करण्यासाठी मलेरियाची नवीन लस तयार केलेली आहे. तर ही कोणती लस आहे तर लक्षात ठेवजा, ॲडफ्लासिवॅक्स लस. ॲडफ्लासिवॅक्स लस आहे. हे भारतानं भारतानं तयार केलेली आहे मलेरियावरची. कशामुळे होते मलेरिया? ज्याला प्लाझ्मोडियममुळे होते, वायवॅक्समुळे. प्लाझ्मोडियम जे आहे हे प्रोटोजो आहे, लक्षात ठेवजा, आदिजीव आहे, यामुळे होते. आणि मच्छर कोणता आहे? ॲनिफिलिस आहे. त्यानंतर बघा, ग्रीन हायड्रोजन व्हॅली घोषणापत्र कोणत्या राज्याने जारी केले आहे? महत्वाचं आहे. तर आंध्र प्रदेशनं केलं. ग्रीन हायड्रोजन शिखर परिषद कुठे झाली? ती अमरावतीच येथे झाली, आंध्र प्रदेशमधलं. आणि त्यांनी घोषणा केली, महत्वाची आहे. अदानी समूहाने कोठे खाणकामासाठी भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रॅकला हिरवा कंदील दिला? तर लक्षात ठेवजा, छत्तीसगड आहे, पहिला आहे खाणकामासाठी हा हायड्रोजन चालणारा ट्रॅकला. त्यानंतर बघा, आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग उपक्रम सुरू करणारे देशातील पहिले राज्य, हे महत्वाचं आहे, गुजरात आहे, पहिला आहे आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग उपक्रम. त्यानंतर बघा, जगातील पहिला फ्युजन फिशन हायब्रिड अणुभट्टी बांधण्याची योजना कोणत्या देशाची आहे? तर चीनची आहे. IMP कर्जा काय पहिली आहे जगातील फ्युजन फिशन हायब्रिड अणुभट्टी आहे, आणि तिचं नाव आहे झिंगुओ. झिंगुओ आहे नाव, काही पण नाव आहे झिंगुओ. चेन्नई येथे नाही का YD1 या भारतातील सर्वात हलक्या व्हीलचेअरचे अनावरण कोणी केले? तर लक्षात ठेवजा, IIT मद्रास सर्वात हलकं व्हीलचेअर आहे हा, लक्ष अपंगासाठी आहे मद्रासनं. त्यानंतर लक्षात ठेवा, सायबोरोग बी हे जगातील सर्वात हलके मेंदू नियंत्रक उपकरण कोणत्या देशाने विकसित केले आहे? सायब्रोग बी हे जगातील सर्वात हलके नाही का मेंदू नियंत्रक आहे. कोण करणार आहे? चीननं. लक्षात ठेवा, भारतातील पहिले AI कॅम्पस अमरावती, आंध्र प्रदेश. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाची घोषणा लक्षात ठेवा, अमरावती आंध्र प्रदेशच आहे. आणि पहिले AI कॅम्पस आहे तिथं कांडला, गुजरातमध्ये काय झालेलं आहे? ग्रीन हायड्रोजन प्लांटची उभारणी. फक्त इतकं लक्षात ठेवा, इतकं इम्पॉर्टंट नाही आहे ते. बायो इमी AI प्रणाली कोणी सुरू केली? तर मायक्रोसॉफ्ट. असे बरेच आहे, फक्त लक्षात घ्या फक्त थोडं. 2 ते 5 किलो वजनाच्या अर्भकासाठी जगातील पहिले मलेरिया औषध कोणी मंजूर केले? तर लक्षात ठेवा, स्वित्झर्लंड. म्हणजे 2 ते 5 किलो वजन असणार आहे त्या अर्भकाचं, त्यासाठी आहे, महत्वाचं आहे हा. स्वित्झर्लंड येत नाही असं लसी संबंधी ससा, म्हणून लक्षात ठेवा. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रेशन वितरणासाठी फेस ऑथेंटिकेशन सुरू करणारे देशातील पहिले राज्य आहे. म्हणजे आपण जे PPP म्हणतो ना, आपण जे थंब मारतो कंट्रोलमध्ये जाऊन, तर त्याच्यासाठी फेस सुरू करणार आहे, त्या डायरेक्ट चेहरा फेस, त्याला ऑथेंटिकेशन म्हणतो आपण. हे हिमाचल प्रदेशने सुरू केलेलं आहे, महत्वाचं आहे. AI कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून पावसाळ्यात डासांचा धोका कमी करण्यासाठी एक प्रायोगिक प्रकल्प कोणी सुरू केला? आंध्र प्रदेशने केला. हे काही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. त्यानंतर बघा, मित्र क्लिनिक म्हणून ओळखले जाणारे भारतातील पहिले ट्रान्सजेंडर प्रणित आरोग्य क्लिनिकर बंद पडले आहे, व त्यानंतर हैदराबादमध्ये पुन्हा नवीन कोणत्या नावाने सुरू केले? मित्र क्लिनिक नाही का पहिले बंद झालं, आता नाही का पुन्हा सुरू करण्यात आलं होतं, पण याचं नाव काय आता? सबरंग क्लिनिक हैदराबादमध्ये आहे. लक्षात ठेवा, एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे बी. भारतातील पहिला एकात्मिक पूर्वानुमान प्लॅटफॉर्मचे अनावरण कोणी केले? तर लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, पूर्वानुमान देणार आहे, डायरेक्शन सांगणार आहे की काय कसं कधी हवामान संबंधी. तर सी फ्लड यांनी सुरू केला. सी फ्लड नाव आहे त्याचं, फ्लडवरूनच पूर लक्षात राहते. यकृताच्या कर्करोगाचा शोध घेण्यास मदत करणारा एक चमकणारा कागदाचा सेन्सर कोणी विकसित केला? महत्वाचा आहे, यकृताचा कॅन्सर आहे, त्यासाठी मदत करणारा एक कागदाचा सेन्सर विकसित केला IISc बँगलोर. यामध्ये टेरेबियम धातूचा वापर केलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, 30 जून 2025ला मलेरिया मुक्त देश कोणता ते मागे घेतला ना, 45 जॉर्जिया, 46 सुरिनाम. तारीख लक्षात ठेवा फक्त. जागतिक मलेरिया दिन आहे 25 एप्रिल. डास आहे एनिफिलिस. त्यानंतर बघा, पहिला ऑस्ट्रो टुरिझम फेस्टिवलचे उद्घाटन कुठे आहे? महत्वाचं आहे, पहिला ॲस्ट्रो टुरिझम आहे लडाखमध्ये. QR आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम लागू करणारे भारतातील पहिले शहर, महत्वाचं आहे, QR आधारित आहे, इंदोर, मध्य प्रदेश. त्यानंतर बघा, फ्लाइंग टॅक्सी सेवेची पहिली चाचणी कोठे यशस्वी झाली? तर दुबई येथे. फ्लाइंग टॅक्सी म्हणजे हवाई टॅक्सी, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा.
चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुगम्य भारत ॲप कशासाठी आहेत? तर अपंगासाठी आहे. लक्षात ठेवा. सुरू करणारे मंत्रालय सामाजिक न्याय आणि सक्षमी मंत्रालय. त्यानंतर बघा आयरॉन क्यूब 3 हा जगातील नाही का पहिला उडणारा नाही का जेट प्रोपेल्ड ह्युमनॉइड रोबोट आहे. हे कोणत्या देशातील आहे? लक्षात ठेवा. हे इटलीचा आहे. काय? जगातील पहिला उडणारा जेट प्रोपेल्ड ह्युमनॉइड रोबोट आहे, म्हणजे रोबोट आहे. लक्षात ठेवा. इटलीचा आहे, महत्त्वाचा आहे. पहिल्यांदाच भारताने कोणत्या एक्सप्रेसवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी प्रगत वाहतूक व्यवस्थापना प्रणाली सुरू केली? तर दिल्लीच्या द्वारका एक्सप्रेसवर. लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा भारतातील पहिल्या ग्रीन डेटा सेंटरची पायाभरणी कुठे केली? तर साहिबाबाद, उत्तर प्रदेश. महत्त्वाचा ग्रीन डेटा सेंटर आहे. HIV व्हर्टिकल म्हणजे आईपासून बाळापर्यंत संक्रमणाचे उच्चाटन करण्यासाठी WHOला नाही का गोल्डन टियर दर्जा प्राप्त करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता आहे? तर बोत्सवाना आहे. लक्षात ठेवा. बोत्सवाना IMP याच्यावर प्रश्न विचारू शकते. HIV संबंधी आहे. लक्षात ठेवा. एचिन्सी डिफिशियन्सी व्हायरस. लक्षात. डिफिशियन्सी शब्द येते 3 वर्डमध्ये 3चा नाही लावायचा. इम्युनो व्हायरस चुक राहील. डिफिशियन्सी शब्द येईल ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. एड्सचा काय? AIDS ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. एड्स म्हणजे काय असते माहिती आहे का? यामध्ये नाही का एकाच वेळेस अनेक रोगाचा समूह असते, ज्याला म्हणून आपण सिंड्रोम असे म्हणतो. म्हणजे यामध्ये एकाच वेळेस बऱ्याच प्रकारचे रोग एकदाच येऊन जाते शरीरात. तर लक्षात ठेवा. आणि याच्यावर सध्या चांगलं काम सुरू आहे भारताचं बी आणि इतर देशाचं. विचार आटोक्यात आणलेला आहे बराच वेळ. बोत्सवाना. तर लक्षात ठेवा. पहिला ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन प्रकल्प अदानी समूहाने कुठे सुरू केला? तर महत्त्वाचा आहे गुजरात, कच्छ. सिकल सेल वेलनेस हब सुरू करणार आहे कुठं? तर नागपूरमध्ये. ई रक्तकोश काय आहे? तर ऑनलाईन रक्तपेढी व्यवस्थापन प्रणाली आहे. हे सीडॅकने विकसित केलेली आहे. त्यानंतर गुगलने नाही का कृषी देखरेख आणि इव्हेंट डिटेक्शनचे अनावरण केलेले आहे. कोण? गुगलने. एवढं महत्त्वाचं नाही म्हणून ऑनलाईन घेऊन घेतलं मी. भारतातील पहिले स्वदेशी विकसित रनवे रबर रिमूव्हल मशीन सदर केली आहे कोणी? तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे. भारतातील पहिले स्वदेशी विकसित रनवे नाही का रबर आहे, ते रबरचा वापर करताय. रनवे रबर रिमूव्हल आहे मशीन सादर करताय. लक्षात ठेवा. क्लीनजेट RRMचा प्रकल्प आहे हा नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. इतकं नाही, फक्त आंतरराष्ट्रीय विमान नोएडा आहे. लक्षात ठेवा. आणि रबरचा उल्लेख आहे ते रबर रिमूव्हल मशीनचा. आता आपण 100 प्रश्न घेतले, आता फक्त 80 राहिलेले आहे. त्यानंतर बघा व्यावसायिक कारणासाठी नाही का हायड्रोजन बसचा नाही का वापर करणारा देशातील पहिला प्रांत कोणता आहे? म्हणजे हायड्रोजन बसचा वापर कायसाठी केला आहे? व्यावसायिक करण्यासाठी. तर लडाख आहे. गुगलने कोठे आशियाई पॅसिफिक प्रदेशातील पहिले आणि जगातील 4थी सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र सुरू केले आहे? हैदराबाद. महत्त्वाचा आहे. गुगलने सुरू केलेला आहे सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र हैदराबाद येथे. भारतातील पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर याचं नाव आहे सहकार सुरक्षा. कुठे सुरू केलं? तर मुंबईत. महाराष्ट्र सहकार राज्य सहकारी बँक. महत्त्वाचा आहे. भारतातील पहिला आहे. नाव आहे सहकार सुरक्षा याचं. त्यानंतर बघा समुद्राच्या पाण्यात विरघळणारे नवीन प्लास्टिक विकसित केले कोणी? तर टोकियो विद्यापीठाने. लक्षात ठेवा. आकाशातील नाही का आजवरचा सर्वात शक्तिशाली आणि दीर्घकाळ झळकणाऱ्या स्फोटाचा शोध कोणी लावला? आणि त्याचं नाव काय? तर हवाई विद्यापीठांनी लावला. नाव आहे एक्स्ट्रीम न्यूक्लिअर ट्रान्सपेरन्स. लक्षात ठेवा. आकाशातील आजवरचा सर्वात शक्तिशाली दीर्घकाळ झळकणारा स्फोटाचा शोध लावलेला आहे. AIRAM उपक्रम कोठे सुरू झाला? तर नवी दिल्ली. वक्फ मालमत्ता जी आहे नोंदणीचे डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केलेत? उमीद पोर्टल. लक्षात ठेवा. सी केअर्स 2.0 पोर्टल कोणत्या मंत्रालयाचा? कोळसा आणि खाणी जे भविष्य निर्वाह निधीसाठी संबंधी आहे. कोळसा आणि खाण मंत्रालयाचा आहे. देशातील पहिले AI आधारित सेज कुठे सुरू झालं? तर रायपूर, छत्तीसगड. महत्त्वाचं आहे. देशातील पहिलं AI आधारित सेज आहे. लक्षात ठेवा. आणि आपण जे इकॉनॉमिक्स मध्ये वाचतो ना पहिलं सेज, ते कांडला गुजरात आहे. लक्षात ठेवा. हे AI आधारित आहे. रायपूर, छत्तीसगड. सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे उद्घाटन कुठे झाले? तर राजारहाट, कोलकाता. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे डिजिटल संग्रहालय कुठं आहे? पणजी. लक्षात ठेवा. फर्मागुडी फोंडा येथे आहे. यशोदा AI आणि युवर AI सखीचा शुभारंभ कोणी केला आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले रुहेलखंड बरेली. यातना इम्पॉर्टंट आहे परंतु लक्षात ठेवा. असंच गुजरातमधील भारतीय रेल्वेच्या दाहोद कारखान्यातून नाही का
जगातील सर्वात शक्तिशाली मालवाहतूक लोकोमोटिव्ह सुरू केला आहे, त्याचं नाव आहे DG9000 HP. हे काही इम्पॉर्टंट नाही, फक्त लक्षात ठेवा. जिनिव्हा येथे WHOच्या 78व्या सभेत 78वी सभा कुठे झाली? WHOची जिनिव्हा. 6 देशांनी नाही का कोणता आजार नष्ट करण्यासाठी करार केला होता? काला आजार, जे आता आपण म्हटलं ना सँडफ्लाय माशी, हे काला आजार ज्याला लॅशमेनिया म्हणतो, ते 6 देशांनी केला. हे काही इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त काला आजार नष्ट करण्यासाठी प्रयत्न यांचे. देशातील पहिली AI आधारित डेटा सेंटर पार्क कुठे आहे? तर रायपूर, छत्तीसगड. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, भारतीय शास्त्रज्ञांनी कोणत्या प्राण्यांच्या गुणसूत्र स्तरीय जिनोमचे यशस्वीपणे एकत्रीकरण केलेत? महत्वाचं आहे, भारतीय याक. म्हणजे कोणतं प्राणी आहे? गुणसूत्रीय स्तरीय जिनोमचे यशस्वीपणे यांनी केलं. क्रोमोसोम्स अँड जीन्स याचं काय केलं यांनी? यशस्वीपणे केलं. महत्वाचं आहे प्राण्यांचं. भारतीय याक नावाचं विचारी याक. चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल फोन परत मिळवण्यासाठी अवर राज्य कोणतं आहे? ते तेलंगणा. असं हायलाईट होतं म्हणून घेतलं. जगातील पहिले मानवी मूत्राशय प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. जे ब्लॅडर संबंधी असते ना, ब्लॅडर ट्रान्सप्लांट म्हणतो आपण त्याला, गॉल ब्लॅडर म्हणत असतो आपण त्याला. तर कोणी केलं होते? अमेरिकाचं कॅलिफोर्निया विद्यापीठ. IMP करता जगातील पहिला आहे मूत्राशय संबंधी म्हणजे गॉल ब्लॅडर संबंधी नाही का प्रत्यारोपण केलेलं आहे. जसं हृदयाचं प्रत्यारोपण कोणी केलं? सर्वप्रथम क्रिश्चियन बर्नार्ड. विज्ञानमध्ये वाचतो आपण. त्यानंतर बघा, रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य कोणतं आहे? तर केरळ असणार आहे. लासा विषाणूचा प्रादुर्भाव नायजेरिया. लक्षात ठेवा. ईशान्येकडील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर कुठे आहे? तर अरुणाचल प्रदेश, दिरांग येथे. फाट चाललो कारण की मोठा व्हिडिओ आहे ना 180चा, त्यामुळे. देशातील पहिली ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी ज्याला आपण क्रिटलँड कोण बांधणार आहे? तर आंध्र प्रदेश बांधणार आहे. देशातील पहिली ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी आहे. लक्षात ठेवा, IMP आहे. ई कल्याण पोर्टल हिमाचल प्रदेशचा आहे. त्यानंतर बघा, कुटुंब दत्तक कार्यक्रमात TB तपासणीचा समावेश करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं? म्हणजे जे कुटुंब कार्यक्रम आहे ना त्याच्यामध्ये ना कुटुंब दत्तक आहे, यामध्ये TBचा समावेश केला असं राज्य आहे पहिलं पुदुचेरी. समुद्राच्या पाण्याचे क्षारीकरण करण्यासाठी एक स्वदेशी नाही का नॅनोपरस बहुस्तरीय पॉलिमरिक पडदा विकसित केलेला आहे. कोणाचा? समुद्राच्या क्षार. हे कोणी विकसित केला? DRDO, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याला म्हणतो संरक्षण संशोधन आणि विकास संघटना. त्यानंतर बघा, कोणी नाही का प्रोटोटाइप डिटेक्टर वापरून डार्क फोटॉनच्या नाही का शोधाचे पहिले नाही का निकाल प्रकाशित केलेले आहे. लक्षात ठेवा. काय आहे? प्रोटोटाइप डिटेक्टरचा वापरून डार्क फोटॉनचा शोध आहे. डार्क फोटॉन संबंधी बोलत आहे. पहिले निकाल आहे मॅडमेक्सने केलते. अत्याधुनिक 3 नॅनोमीटर चिप डिझाईनवर काम करणारे भारताचे पहिले डिझाईन सेंटर कोणते आहे? ते बँगलोर आहे. लक्षात ठेवा. हायड्रोजन चाचण्या चालणाऱ्या ड्रोनसाठी करार. पहिलाच करार आहे हायड्रोजनच्या चाचण्यासाठी नाही का पहिलाच करण्यात आलेला आहे ड्रोन करार. ते आहे पारस डिफेन्सनं. कोणासोबत केला? इस्रायलची कंपनी आहे हेवी ड्रेस लिमिटेड. हे काही इम्पॉर्टंट नाही आहे. कोणत्या विद्यापीठाने जगातील पहिले सिलिकॉन फ्री संगणक तयार केले? महत्वाचं आहे. सिलिकॉन फ्री संगणक आहे जगातील पहिला आहे, तर ते आहे पेन्सिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिकेची आहे. कोणत्या देशाने नाही का मानवी DNA सुरुवातीपासून तयारी करण्यासाठी अधिकृतपणे नाही का सिंथेटिक ह्युमन जिनोम प्रोजेक्ट तयार केला आहे? ते युनायटेड किंगडम. IMP करता आहे. मानवी DNA पासून नाही का तयार केलेला आहे सिंथेटिक ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. कॅन्डिडा ट्रॉपिकल काय आहे? तर बुरशी आहे. लक्षात ठेवा. कॅन्डिडा वाचत असतो आपण, कॅन्डिडा बॅक्टेरिया. ट्रॉपिकल काय? सध्या चर्चेत असलेला सॅमसन ऑप्शन अनुसिद्धांत कोणत्या देशात संबंधित आहेत? इस्रायल. महत्वाचा आहे. सॅमसन ऑप्शन अनुसिद्धांत इस्रायलचा आहे. भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक कचरा ज्याला ई कचरा इको पार्क कोठे विकसित केला? IMP आहे होलांबी कलान दिल्ली. लक्षात ठेवा. होलांबी कलान दिल्ली पहिला इलेक्ट्रॉनिक कचरा इको पार्क आहे. WHO ने कोणत्या देशामध्ये पोलिओचा उद्रेक झाल्याचे सांगितले? तर पापुआ न्यू गिनी. लक्षात ठेवा. पापुआ न्यू गिनी इथं पोलिओचा उद्रेक झालेला आहे. मायक्रोसॉफ्टने नाही का पाकिस्तानमधील आपले कार्यालय बंद केले आहे. लक्षात ठेवा. असं विचारेल मायक्रोसॉफ्टने नाही का कोणत्या देशातलं कार्यालय बंद केलं? तर पाकिस्तान. कोणत्या ठिकाणी नाही का हिमोफिलियासाठी देशातील पहिली मानवी जीन थेरपी चाचणी घेण्यात आली? IMP आहे. हिमोफिलियाची पहिली मानवी जीन थेरपी चाचणी केली बँगलोर. लक्षात ठेवा. हिमोफिलिया आजार नाही का रक्त गोठण्यासाठी असते, ज्यामध्ये फॅक्टर रेट हा निर्माण होत नाही, म्हणून हे रक्त गोठू देत नाही शरीरात. याच्यावर आपल्याला विज्ञानमध्ये आरोग्यामध्ये वाचू आपण हे. आणि हिमोफिलिया हा अनुवांशिक रोग आहे. लक्षात ठेवा. सौर ऊर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी पूर्ण करणारा भारतातील पहिला जिल्हा दीव आहे. लक्षात ठेवा. IMP करजा.
बॅटरी समिट 2025 कुठे झाली? तर नवी दिल्लीत झाली. भारतातील पहिले भटके गाव कोणते आहे, ज्याला नोमॅड गाव म्हणतो, नोमॅड टाउन? सिक्कीम मध्ये आहे, पाक्योंग जिल्हा याकटेन गावात आहे. लक्षात ठेवा, सिक्कीम मधला आहे भटके गाव म्हणताय. कोणता आहे? याकटेन गाव, सिक्कीम. त्यानंतर बघा, कृती हे भारतातील नाही का पहिले एन्झायटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॉन्च केले आहे. कोणी? तर कृत्रिम स्टार्टअप कंपनी. कृत्रिम हे भारतातील पहिले नाही का AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, हा लक्षात ठेवा, कृत्रिम. त्यानंतर बघा, कोणते राज्य AI आधारित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टम सुरू करणारे पहिले राज्य आहे? मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट देणार आहे म्हणजे वनासंबंधी अलर्ट, तर ही मध्य प्रदेश आहे. जुलै 2025 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता 2025 ते 30 कृती आराखडा कोणी मंजूर केला? AI साठी 2025-30 आराखडा गुजरातनं केला. त्यानंतर बघा, केंद्र सरकारने नाही का मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्याच्या कलम 66 अंतर्गत कोणत्या संस्थेचा समावेश केला? तर इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर. लक्षात ठेवा, टाईप 5 मधुमेहाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. 75व्या मधुमेह जागतिक काँग्रेस कुठे झाली आहे? बँकॉक येथे झालेली आहे. त्यानंतर बघा, कुत्रा चावल्यानंतर होणारा रेबीज आजारावर तसेच सर्पदंशानंतर जी लस होते यामध्ये उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य मंत्रालयाने कोणते ॲप सुरू केलं? झुविन ॲप केलं. कोणासाठी आहे? कुत्रा चावल्यानंतर रेबीज आणि सर्पदंश, ज्याच्यात अँटीव्हेनमची कमतरता होती ना सर्पामध्ये आपल्याला. कोणत्या देशाने 13 मार्च 2025 रोजी देशातील मार्बर्ग विषाणूचा अंत झाले जारी केले? टांझानियाने केलं. मार्बर्ग विषाणूचा नष्ट झाला बा असं म्हटलं होतं टांझानियानं. जगातील पहिला मार्बर्ग विषाणू सर्वप्रथम जर्मनी मधला आहे. मार्बर्ग ठिकाण जर्मनी मधला आहे. जगातील पहिला व्यावसायिक जैव संगणक बायो कॉम्प्युटर कोणता आहे? महत्वाचा आहे, CL1. कोणी तयार केला? कॉर्टिकल लॅब्स कंपनी आहे ऑस्ट्रेलियाची. पहिला आहे व्यावसायिक जैव संगणक, बायो कॉम्प्युटर आहे, बिझनेसवाला. त्यानंतर बघा, जगातील पहिला व्यावसायिक जैव संगणकाचे हे झालं. कोणती भारतातील पहिले सर्वोत्तम लॉन्च लँग्वेज मॉडेल तयार करण्याची निवड केली आहे? भारतातील पहिले सार्वभौम लॉन्च लँग्वेज मॉडेल म्हणजे LLM तयार निवड झाली आहे, सर्वम AI. लक्षात ठेवा, बँगलोरची आहे. सचेत ॲप कशा संबंधी आहे? तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कारण की आपत्ती आले तर आपल्याला सचेत करते ते, असं लक्षात ठेवा. विजेचा सुवाहक असलेल्या इलेक्ट्रिक्स याकोनेन्सिस नावाचा एक जीवाणूचा शोध कोण लावला? तर अमेरिकनने लावला. विजेचा सुवाहक आहे जीवाणू कोणता? इलेक्ट्रिक्स याकोनेन्स, अमेरिकन लावला. आता आपण 150 प्रश्न झाले, आता 30च प्रश्न राहिले. त्यानंतर बघा, जगातील सर्वात मोठा अँड्रेनल ट्यूमर कोणी काढला? महत्वाचा आहे, अँड्रेनल ट्यूमर काढलेला आहे जे मूत्राशय संबंधी असते, जे मूत्राशयाच्या वर. तुम्हाला विचारलं होतं राज्यसेवाला, अँड्रेनल ग्रंथी कशावर बसवलेले असतात किंवा विसारलेले असतात? तर मूत्राशयाच्या वर असते. त्याचा प्रश्न आलेला PIQ आरोग्यामध्ये पाहू आपण. तर दिल्ली सफदरजंग रुग्णालयाने केलेलं आहे हे काम. त्यानंतर बघा, कोणत्या आजारासाठी पहिली मानवी जीन थेरपी चाचणी यशस्वी झाली? महत्वाचा आहे, हिमोफिलिया, अनुवांशिक रोग आहे, रक्त गोठत नाही, हे लिहिलेलं आहे. बघा, आपण हिमोफिलिया बद्दल मग बघितलेलं आहे. कोणत्या